अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वाशिम जिल्ह्यात दारू बंद करावी, सावित्रीच्या लेकींची एकमुखी मागणी। कारंजा नगरीतील महिलांची महेश भवनामध्ये छाया मोटकरेंच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न। कारंजा शहर व वाशिम जिल्ह्यातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी। त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यासह जिजाऊ फातिमा शेख, सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात 26 जानेवारी पूर्वी संपूर्ण दारूबंदी कायदा करण्यात यावा। तसेच दारू व्यसनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाची पुनर्वसन करण्यात यावे। या मागणी प्रशासन व शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उपस्थित महिलांनी दिला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यास निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बेरोजगार तरुण मुले दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत। यामध्ये मोठ्या संख्येने व्यसनाधीन तरुणांचा मृत्यूही होत आहे। तरुण महिलांवर वैधव्य लादले जात आहे। दारूमुक्ती आंदोलनाचे राज्य संयोजक भाई रजनीकांत यांना सभेत निमंत्रित करण्यात आले होते। त्यांनी महाराष्ट्र राज्यात दारूबंदीचा कायदा केला होता। 1963 मध्ये सरकारने तो रद्द केला व मुक्त दारूचे धोरण स्वीकारून दारूचे कारखाने सुरू केलेत व दारू विक्री सुरू केली। दारूमुळे महिलांवर दररोज सार्वत्रिक अत्याचार होत आहेत। महाराष्ट्र सरकार या सर्व दारूवरील निर्बंध उठवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच या सर्व अत्याचाराला जबाबदार आहे। अशा दारूचे समर्थन सरकारला धडा शिकवण्यासाठी सावित्रीच्या लेकींनी रस्त्यावर उतरले पाहिजे। आपणच निवडून दिलेले आमदार खासदारांना त्याबद्दल जाब विचारला पाहिजे असे आवाहन केले। या चळवळीचे नेतृत्व करण्यास सावित्रीचे लेकींनी पुढे येऊन राजकारत्यांना गुन्हेगारांवर शिक्षा केली पाहिजे। दारूमुक्ती आंदोलन आपल्या सोबत राहील असे आश्वासन दिले। आजच्या सभेला संगीता डवले, वर्षा धनद्रवे, सुनीता चव्हाण, प्रज्ञा मेश्राम, विशाखा सोनोने, गीता जवके, सीमा सोनोने या दारूमुक्तीसाठी लढा उभा करण्याचा संकल्प जाहीर केला। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।